कुरुंदवाड पालिकेच्या सर्वसाधारण सभेत मागील सभेच्या इतिवृत्त वृत्तांत वाचनावरून सत्ताधारी आणि विरोधी आघाडीच्या नगरसेवकांमध्ये जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली। विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर मनमानी कारभाराचा आरोप करत सभात्याग केला आणि पालिकेच्या प्रवेशद्वारात घोषणाबाजी केली। दरम्यान सत्ताधारी आघाडीने विषयपत्रिकेवरील 10 विषयांना मंजुरी दिली। पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात बुधवारी सकाळी 11:30 वाजता सर्वसाधारण सभा पार पडली। सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष सौ मनीषा डांगे होत्या। मुख्याधिकारी मनोज कुमार देसाई व उपनगराध्यक्ष दीपक गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती। सभेच्या सुरुवातीला मागील सभेचं इतिवृत्त वाचन करून ते कायम करण्याचा विषय चर्चेत आला आहे। यावेळी विरोधी आघाडीच्या नगरसेवकांनी मागील सभेतील सर्व विषय सविस्तर वाचून दाखवावेत अशी मागणी केली। त्यावर सत्ताधारी नगरसेवकांनी मागील सभेत सर्व विषयांवर सविस्तर चर्चा झाली आहे, त्यामुळे पुन्हा सर्व विषयांचं वाचन करण्याची आवश्यकता नाही अशी भूमिका घेतली। यानंतर दोनही गटांमध्ये वादावादी झाली आणि विरोधी नगरसेवकांनी निषेध नोंदवत सभात्याग केला। सभात्यागानंतर विरोधी नगरसेवकांनी पालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारात एकत्र येऊन सत्ताधाऱ्यांविरोधात घोषणाबाजी केली। नगराध्यक्ष आणि सत्ताधारी आघाडी पालिकेमध्ये मनमानी कारभार करत असल्याचा आरोप त्यांनी केला। दरम्यान याबाबत नगराध्यक्ष मनीषा डांगे म्हणाल्या, पालिकेचा कारभार पूर्णपणे कायदेशीर आणि पारदर्शक पद्धतीने सुरू आहे। सर्व नगरसेवकांना विश्वासात घेऊनच आम्ही विकास कामे करत आहोत। विरोधी नगरसेवकांनी केवळ विरोधाला विरोध न करता अभ्यास करून बोलावं। पालिकेच्या कारभारात किंवा सभागृहात कोणाचाही अरेरावी खपवून घेतली जाणार नाही, असे सौ मनीषा डांगे यांनी सांगितलं। जनरल सभेला सुरुवात झाल्यानंतर आमची राष्ट्रगीतानं सुरुवात झाली आणि त्यानंतर मागील सभेचा इतिवृत्त वाचायला सुरुवात झाली। इतिवृत्ताचं वाचन सुरू असतानाच काही विरोधी गटातील नगरसेवक उभे राहिल्याने विनाकारण गोंधळ घातला। मी त्यांना नम्रपणे सांगितले, इतिवृत्ताचे सगळे विषय झाल्यानंतर प्रोसिडिंगचे विषय होती, म्हणजे नगरपालिकेचा सभागृहाचा जो प्रोटोकॉल आहे त्याप्रमाणे सगळे विषय होतील। काहीही न बोलता दंगा करता आम्ही त्याग करतोय असे म्हटल्याने निघून गेले। त्यांचा कुठलाही विषय किंवा कुठलीही मागणी माझ्यापर्यंत आलेली नव्हती। त्यांनी का सभात्याग केला याचंही कारण मला स्पष्ट झालेलं नाहीये। नियमाप्रमाणे इतिवृत्ताचं वाचन सुरू होतं, वाचन सुरू असताना ते मध्ये उभारले। मी म्हटलं इतिवृत्ताचं वाचन पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला बोलायचंय, मध्ये अजिबात उठायचं नाहीये आणि नियमाप्रमाणे मीटिंग चालेल, ओळीनं विषय होतील आणि इतिवृत्त वाचायचं की नाही हे सगळे अधिकार नगराध्यक्ष नाही, तरी सुद्धा आपण इतिवृत्त पूर्णपणे वाचत आहोत असं म्हणत असताना ते उठून गेले। ते उठून जाण्याचं कारण मला काही समजच नाहीये आणि नगरपालिकेचा प्रशासनाचा कारभार हा पूर्णपणे जनतेच्या सेवेसाठी आहे आणि सगळ्यांच्या कल्याणासाठी आहे आणि तो नियमाप्रमाणे चालतो आणि नियमाप्रमाणेच चालेल। इथं कुणाचीही आरेरावी मी खपवून घेणार नाही। हुकुमशाही पद्धतीनं कुठलाही कारभार चालत नाही। नगरपालिकेचा कारभार हा नियमाप्रमाणे चालतो। जो शासनाचा नियम आहे, कशा पद्धतीनं सभागृहाचा कारभार चालतो। जे विरोधी पक्षनेते टीका करत आहेत, आरोप करत आहेत, त्यांना मी विनंती करते की आपण पहिल्यांदा या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करावा आणि मगच आपण माझ्यावरती आरोप करावे। यावेळी सभेत विरोधकांच्या गोंधळातच सभागृहात विषयपत्रिकेवरील 10 विषय बहुमताने मंजूर करण्यात आले। यामध्ये पालिकेच्या मुख्य इमारतीच्या खराब झालेल्या कौलांच्या दुरुस्तीचा विषय महत्त्वाचा ठरला। ऐतिहासिक वारसा जपण्याच्या दृष्टीने हेरिटेज विभागाच्या अमरजा निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली इमारतीचा मूळ हेरिटेज लुक कायम ठेवून दुरुस्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला। तसेच चालू वर्षाच्या कर आकारणीबाबत नगरसेवक जवाहर पाटील, अक्षय आलासे, वैभव उघडे आणि उपनगराध्यक्ष दीपक गायकवाड यांनी भूमिका मांडली। कुरुंदवाड शहर पूरग्रस्त असल्याने नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी शासकीय नियमांच्या अधीन राहून कमीत कमी कर आकारणी करण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला। याशिवाय विकास आराखड्यातील गट क्रमांक 198 आरक्षण क्रमांक 19 मधील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या जागेचा प्रत्यक्ष ताबा घेऊन पुढील कार्यवाही तातडीने सुरू करण्याचाही निर्णय घेण्यात आला। सभेला उपनगराध्यक्ष दीपक गायकवाड, रमेश बुजुगडे, जवाहर पाटील, अक्षय आलासे, वैभव उघडे, जय कडाळे, तानाजी आलासे, शुभम जोग, रमेश बुजुगडे, दीपक परीट, तानाजी आलासे, प्रदीप चव्हाण, विशाल पाटील तसेच नगरसेविका सुनंदा आलासे, अलका मधाळे, विमल पोमाजे, अलका पाटील, आयुषा बागवान, संगीता करणाळे, जयश्री पाटील, जुवेरिया गोलंदाज, रुक्साना बागवान, सुजाता जाधव यांच्यासह कार्यालय अध्यक्ष श्रद्धा वळवडे आणि बांधकाम अभियंता राजेंद्र गवळी उपस्थित होते। मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप आडसूळ।